असं महान व्यक्तिमत्व आणि त्या महान भक्ताची सेवा आपल्या हातून घडते राजा हो. आपण भाग्यवान भाग्यवान आहोत. म्हणून तर प्रथमतः फणशिरस गावाच्या समस्त भाविक भक्तांच्या नियोजक संयोजक आयोजक जे जे काही भक्त मंडळी या ठिकाणी सेवा करतायत, स्त्री असो पुरुष असो तरुण असो वृद्ध असो एखादा बालक असो आणि तनमन धनानं इथं मामांची सेवा करतात, मामांच्या भक्तगणांची सेवा करतात, मामांच्या मेंढी मातीची सेवा करतात. त्या सर्वांच्या चरणावरती मी नाक घासून नतमस्तक होतो, साष्टांग प्रणिपात त्यांच्या चरणावरती करतो राजा हो. आणि सेवेला घेतलेल्या अभंगाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. विठाला विठाला भक्ताईसे जाना जे देहे उदास गेली आशा पाश निवारी. विषयाला अनुसरून अभंग घेतलेला आहे. थोडस बाळूमामांविषयी चिंतन करूया आणि नंतर मग सेवेला घेतलेल्या अभंगाचं पहिलंच कडवं सोडवण्याचा प्रयत्न करूया. कारण पाऊण तासच राहिला आपल्याकडे. नंतर तुम्हाला जेवण करायची. मी त्याच्याकरता अर्धा तास आधी आलोय, कीर्तनाच्या आधी अर्धा तास आलोय. मला वाटतं 6:45 इथं पोहोचलोय मी. 6:45 7ला 20 मिनिटं कमी असताना मी पोहोचलोय. या पेट्रोल पंपाजवळ 10 मिनिटं थांबलो मी आणि इथं आल्यावर 20 मिनिटं थांबलो. असो, आपण पहिलंच कडवं सोडवणार आहे. थोडस मामांविषयी 5 मिनिटं तुमच्या पुढे बोलतो आणि नंतर मग अभंगाचं पहिलं कडवं सोडतो. आणि बऱ्याचदा जे तुमच्या कर्णपटलावर नसेल ते सांगण्याचा प्रयत्न करतो. एकमेव भक्त असेल की या भक्तानं या मृत्यू लोकातल्या सगळ्याच देवाला मान दिलाय. सगळ्या देवाला मान दिलाय. मग भले तो पांडुरंग परमात्मा असेल. पांडुरंगाचे निष्ठावंत भक्त माझे बाळूमामा, रामरायाचे निष्काम भक्त, आमच्या बिरोबा देवाचे निष्काम भक्त, आमच्या नाथ मस्कोबाचे निष्काम भक्त. नाथ मस्कोबाची तितक्याच श्रद्धेनं सेवा माझ्या मामानं केली. बिरोबाची सेवा केली, पांडुरंगाची सेवा केली, रामरायाची सेवा केली. नव्हे नव्हे या मृत्यूलोकातल्या प्रत्येक माणसामध्ये देव ज्याने कोणी पाहिला असेल ते या जगातले पहिले आणि शेवटचे भक्त, त्यांचं नाव बाळूमामा आहे. मेंढराच्या वाघरीचं पैसे कोणी जाऊ नका. उदाचा टायमिंग झालेला आहे. मेंढराच्या वाघरीपासून बाजूला व्हा. माझ्याकडे आलेला एखादा माणूस नाही, माझ्याकडे आलेला एखादा पुरुष नाही, माझ्याकडे आलेली एखादी स्त्री नाही, तर स्त्रीच्या रूपात प्रत्यक्ष देवी आली माझ्याकडे. पुरुषाच्या रूपात प्रत्यक्ष देव आला माझ्याकडं. ही भावना ज्यांची होती ते फक्त आणि फक्त बाळूमामा होते. आणि महाराज, ज्या वेळेस स्त्री आणि पुरुष हा अंतःकरणातला भेद संपतो त्यावेळेस या जगामध्ये त्यांची बरोबरी करणार कोणीच नसतं. कोणीच नाही, कोणीच नाही. आणि आजही कोणीच नाही महाराज, आजही कोणीच नाही. मी माझ्या मनानं सांगत नाही, प्रमाण आहेत, प्रमाण आहेत. नामदेव महाराजांनी प्रमाण जन्माला घातलं की ज्या भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये स्त्री आणि पुरुष समान आहे तो भक्त अद्वितीय असतो. तो भ्रम त्याच्या मनात येत नाही. शरीराचा भ्रम